आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी माझी 9 गुरुवारची पूजा मी कशी मांडते. तर सुरुवातीला एक स्वस्तिक काढून घ्यायची, त्याच्यावर आपल्याला पाठ ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरतीच लाल किंवा केशरी रंगाचं जे वस्त्र पिवळंही चालेल तर ते ठेवून घ्यायचं. त्याच्यावरतीच सुरुवातीला तर आपली कोणतीही पूजा असेल तर आपण दिवा लावतो. दिवा लावून घेतला आणि आपले पहिलं म्हणजे आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा त्यांची स्थापना करून घ्यायची आहे. आणि आधी इथं माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही तर एक प्रतिमा आहे, तर ती मी ठेवून दिली. त्याला वस्त्रमाळ घातली, फूल वगैरे ठेवलं आणि सारामृतचं जे पुस्तक आहे त्याची पण पूजा वगैरे केली. त्याच्या शेजारी एक नारळ ठेवला, त्याला पण हळदी कुंकू फूल अक्षता वाहून घेतल्या. आणि स्वयंपाक वगैरे माझं झालेलं नव्हतं, त्यामुळे मी फळांचा आणि गुळ खोबऱ्याचा जे आहे ते नैवेद्य ठेवला. तर इथं माझी छानशी पूजा करून झालेली आहे. आणि मी सारामृतचं जे आहे ते पूर्ण पुस्तक एका दिवशी म्हणजे गुरुवार असेल त्या दिवशी वाचते. तर ते पुस्तक माझं वाचून झाल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, आरती केली. आणि तर जेवणामध्ये होती चपाती, बटाट्याची भाजी, डाळ भात आणि गोडासाठी बनवलं होतं शिरा.